दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसानं दमदार हजेरी लावली आहे। हवामान विभागानं 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालंय। पाणी साचल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला आहे। काही ठिकाणी घरात पाणी शिरलंय। बचाव दल होडीच्या सहाय्यानं घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढतंय। सिंधुदुर्गातील पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची जोरदार मुसंडी पाहायला मिळतोय। मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो पूर्ण गोवा महामार्ग ठप्प झालेला पाहायला मिळतोय। आतापर्यंतची ही जी काही दृश्य आहेत ती मी तुम्हाला दृश्य दाखवत आहे। ही जी दृश्य आहेत ते पूर्णपणे त्या बाजूची पलीकडची दृश्य आहेत। मुंबई गोवा महामार्गावर मुसळधार पावसाने मात्र पाणी आलेलं दिसतंय। चारही बाजूने पूर्णपणे पाण्याचा लोड दिसतोय। ही जी काही दृश्य आहेत त्यामधूनच मात्र गाड्या त्याप्रमाणे काढल्या जातात। माझ्यासमोर एक कॅन्टर आहे, ती कॅन्टर त्याप्रमाणे जात आहे। पलीकडची जी दृश्य आहे त्या पलीकडच्या ठिकाणी मात्र गाड्या थांबलेल्या दिसतात। पावसाचा जोर जो आहे तो अद्यापही मात्र थांबलेला नाही आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार पाऊस झाला आहे। मात्र ठिकठिकाणची जी वाहनं आहेत ती ठप्प झालेली आहेत। पूर्णपणे जी वाहनं आहेत ती सगळी ठप्प झालेली पाहायला मिळत आहेत। आत्ताची मोठी बातमी आपल्या हातात येते, मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला मिळतो। मात्र प्रशासनाला मात्र याचा तोंड द्यावं लागणार आहे। ही परिस्थिती मात्र इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेली पाहायला मिळते। माझ्या पलीकडच्या साईडने सुद्धा काही वाहनं जी आहेत ती वाहनं मात्र या पाण्यातून काढली, जी हेवी वाहनं आहेत ती मात्र या पाण्यातून काढली जातात। मात्र जी छोटी वाहनं आहेत ती मात्र अडकून पडलेली पाहतात। माझ्या पाठीमागचे काही जे दृश्य आहेत तिकडे मात्र सगळी गर्दी झालेली पाहायला मिळते। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।